वर्षा आंटी इथे दळण करत बसलेली आहे. तर दळण करून आता आपण आपल्या वरच्या घरी जाऊयात आणि वरच्या घरी जाऊन बघूयात वरती कुठे काय चालू आहे. तर चला आपण वरती जाऊया आता. बोका कालू सावी इकडे बघ सावी. तर भाभी आज राजमा चावल बनवणार आहेत. तर आज आपण राजमा चावलची रेसिपी बघूयात. तर हा आपण राजमा घेतलेला आहे. तर आता आणि आता याला आपण कुकरला लावून घेऊयात. तर चला मग आपण कुकरला लावूया. आता तेजपत्ता टाकून घेणार आहोत आणि सगळा खडा मसाला वगैरे टाकून घेणार आहोत. आणि 1 चमचा हळद टाकणार आहोत. बंद आहे. आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. आणि आता आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आता लगेच आपण ह्याला कुकरला झाकण लावून घेणार आहोत. झाकण लावल्यावर आपल्याला ह्याला 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर बघा इकडं काजल प्रिया हे तयारी करतात भाजीची. कांदा वगैरे कट करतात. इकडे कांदा हे इकडे मसाले. आणि तर या फ्रेंड्स आज आमच्याकडे राजमा खायला थांबालाही करू दे काढू दे. या फ्रेंड्स आमच्याकडे राजमा खायला ठीक शिजतोय तोपर्यंत आम्ही इकडे राजम्याच्या भाजीची तयारी करतोय. तर प्रिया तिथे कांदा कापते, इथे मी अद्रक चिरून ठेवलाय. आणि आता आमची सगळी तयारी होत आली आहे. तिकडे कुकरच्या शिट्ट्या पण होतात. तिकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत. तर चला आता बघूया आपण डायरेक्ट भाजीत. तर बघा इकडे लाईट गेली आहे आणि टी व्हीवर गाणे ऐकतं. लाईट इन्व्हर्टर लावलं आहे. सगळं चिरून झालेलं आहे. तोपर्यंत याला तळूया. तोपर्यंत गाणे ऐकतो आम्ही. चला आता तळायला जायचं. तर चला आता तळायला जाऊया. तर आता आम्ही गाणे ऐकत सगळं मसाला वगैरे कापून घेत होतो. तर आता आमचा मसाला वगैरे कट करून झालाय. तर बघा आमचा मसाला कापून झालाय. तर आता आपण ह्याला भाजून घेऊया. जल्दी आपण तळून घेऊया. तर चला आता भाजूया आपण. तर आपला आता कुकर गार झालाय. तर आता आपण बघूया राजमा शिजलाय का. शिजलाय आता. तर असं आपल्याला हे फोडून बघायचं आहे राजमा शिजलाय का नाही. तर खूप छानपैकी असा राजमा शिजलेला आहे. तर चला आता भाजीची तयारी बघूया आपण. तर आता आपण सगळा मसाला भाजून घेऊयात. तर लसूण टाकलाय, अद्रक टाकलाय आणि आता आपण खोबरं टाकूयात. तर आधी हे 3 नीट भाजून घ्यायचे आहेत. आणि हे 3 नीट भाजले की मग आपण कांदा आणि टमाटर टाकूयात. तर आता आपण थोडंसं तेल टाकूयात फक्त. छानपैकी आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छानपैकी हे भाजून घेतलेले आहे. पण आता हे पण प्लेटीत काढून घेऊयात. कांदा भाजून घेऊयात. आधी कांदा टाकून घ्यायचा आहे. मग कांदा लाल भाजला की टोमॅटो टाकायचा आहे. तर आता आपण टोमॅटो भाजून घेऊयात. मस्तपैकी टोमॅटो भाजून घेऊयात. आता टमाटर भाजून झालेलं आहे. तर आपण याला काढून तर आता आपण टाकून घेऊया. आणि याच्यातच ग्रेव्हीसाठी थोडासा राजमा टाकून घेऊयात आपण शिजवून. बारीक झालेला आहे. कोथिंबीर बारीक करून घेऊयात. आपलं टोमॅटो पण बारीक झालेला आहे. तर बघा किती छानपैकी अशी फोडणी देऊन घेऊयात. तर आपण आता 3 माप तेल टाकून घ्यायचे. तर आता आपण तेल गरम झाले, जिरं टाकून घेऊयात.
तर आता आपण कांदा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया. तर आता आपण याच्यात टोमॅटोची प्युरी टाकूया. घरगुती मसाले टाकून घेऊया. दाखवत बसायचं नाही का. काळं तिखट टाकून आता मिक्स करून घेऊ. आपलं घरगुती काळं तिखट टाकून घेऊया. 1 चमचा टाकून घेतलेलं आहे. तर याला आपण आता तेल सुटू देऊया. आहे असं मगाशी शिजवलेला राजमा टाकून घेऊयात. होतं तर चवीनुसार वरून अजून थोडंसं मीठ टाकूयात. तर आपली भाजी बघा किती छान झालेली आहे. तरी पण किती छान आलेली आहे. ती छानपैकी भाजी झालेली आहे. तर आता आपण चपाती करून घेऊया. हाय फ्रेंड्स, तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला.